काय म्हणजे काय ना इन ऍक्शन मध्ये मानवला आपण देखील बघू शकतोय. मानव किनी सलामीची जोडी दाखल झाली आहे चंद्रपणा बॉईच्या संघाची. दोन पंच ललितजी भोईर आणि कुणाल पाटील नवल पाटील आहेत. दोन पंच आपल्याला ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. सलामीची जोडी अभिषेक आणि रोहित आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पावप्रति षटक दरम्यान पंचांचा इशारा आलाय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू जयेश बुरकुंड गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होत असताना आपण पाहू शकताय. अगदी वॉर्मअप करत असताना आपण त्यांना पाहू शकतोय. बंट्यांना आपण पाहू शकतो डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर डीप लॉंग अपला आपण हर्ष भोईर यांना पाहू शकतोय. आणि ओमकार यांना आपण पाहू शकतो पॉइंट क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर कव्हर पॉइंटला वैभव तुंबडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लाय स्लिपला देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेग या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहू शकतोय. पहिला चेंडू ऑल द बेस्ट. पहिला चेंडू पंचांचा इशारा आलाय. बीमर चेंडू. नो चेंडू पंचांचा इशारा आलाय. इथे मात्र काय घडलंय तर पुढे नॉन स्ट्राईक एंडचा क्षेत्ररक्षक पुढे फरफवला. धाव घेण्याचा प्रयत्न झाला मात्र धावचीच्या स्वरूपात पहिला हात बसला जातो चंद्रपाडा बॉईजच्या संघाला. कमांड डिझाईन. एवढ्या डीजेच्या माध्यमातून आपण मध्ये संगीत ऐकलं. अगदी एक विकेट गेलाय. नो चेंडू बिमर चेंडू हाताळला होता. फ्रीट असेल. अगदी कॅमेरामॅन आपण पाहू शकतो समीश मोरे यांना आपण पाहू शकतोय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू खेळायला जातो ऑन साईडला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. अवंतच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक धाव ऍड केली जाईल या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 2 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा आतापर्यंत लाईन अँड लेंथ सापडले नाही गोलंदाज झेपी याला. ओव्हर द विकेट नाही. दुसरा चेंडू. यावेळेस काय बघायला मिळतं तर अप्रतिम चेंडू. कुठे ना कुठे लाईन अँड लेंथ सापडली गेल्या या चेंडूवर. गेला चेंडू निर्धाच्या स्वरूपात. पहिली विकेट्स आपण बघितली होती रनआउटच्या स्वरूपात. अगदी नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू थोडासा पुढे फरकला होता आणि यष्टीरक्षक याने मात्र चेंडू आपण नॉन स्ट्राईक एंड कडे सुकृत केला आणि त्याचप्रमाणे धावचीच्या स्वरूपात गडी बाद केलाय. पुन्हा एकदा बुंद्यात चेंडू टाकला होता. ब्लॉक कॉल डिलिव्हरी पूर्णपणे चकित करणारा चेंडू बघायला मिळतो. अभिषेक या एक धाव काय रोखू शकत नाही. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 3 या धावसंख्येवर. गडी बाद झालं म्हणजे 1. चंद्रपाडा बॉईज संघ प्रथम फलंदाजी करत असताना आणि पहिलं षटक पॉवर प्ले षटक चालू आहे. पहिले 2 चेंडूमध्ये खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर मात्र लाईन अँड लेंथ सापडली नव्हती. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर लाईन अँड लेंथ सापडले जयेश बुरकुंड या गोलंदाजाला. ओव्हर द विकेटने समोर आपण बघू शकतो अक्कू या फलंदाजाला. आडव्या बॅटचा वापर केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप फॉरवर्ड स्वेअरलिंग क्षेत्रामध्ये चेंडू आउट झाला. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली गेली आहे. बॅकअप साठी आपण बघू शकतो वैभव तुंबडा या क्षेत्ररक्षकाला या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 5 या धावसंख्येवर.
धावसंख्येला आता आकार यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर नक्कीच धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता. त्याच्यानंतर कुठे ना कुठे गोलंदाज याने 9 चेंडू हाताळला होता. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अक्कूसाठी. ओ यावेळी जोरकसमाचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू मात्र वन बाउन्सने निघून जातोय. सीमारेषा पार आलाय चौकार. तर या स्पर्धेमधील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अक्कू याच्या बॅटमधनं. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 9 या धावसंख्येवर. गरीब जरूर बाद झाले तो म्हणजे 1. कुठे ना कुठे सावरावं लागेल बीबी चॅम्पियन या संघाला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने अक्कूसाठी. ओ यामध्ये चेंडू स्लाइस करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डायरेक्ट हिटची प्रयत्न संधी निर्माण झाली होती पण तो डायरेक्ट हिट झाला नाहीये. बाईकच्या स्वरूपात धाव घडली होती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 10 धावा. शेवटचा चेंडू असेल, लास्ट गो. अगदी अवंताच्या स्वरूपात धावा दिल्यात परंतु कुठे ना कुठे कमबॅक केलंय या गोलंदाजाने ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न झाला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. एक षटक संपले आहे. एक गडी बाद. धावसंख्या 10 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना चंद्रपाडा बॉयज संघ अगदी डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत घ्या आणि लगेच या मैदानाच्या कमांड डीजे. पहिले षटक संपले. पहिले षटक खरं तर मात्र राहिलंय ते म्हणजे बिग चॅम्पियन या संघाच्या नावावर. अगदी 10 धावा दिल्यात आणि एक गडी बाद केला आहे तो म्हणजे जयेश बुरकुण या गोलंदाजाने. अगदी पहिले दोन चेंडू आपण बघायचं झालं तर मात्र स्क्वेअर चेंडू हाताळले होते ते म्हणजे जयेश बुरकुण या गोलंदाजाने. त्याच्यानंतर त्याने काय कमबॅक केलंय, अप्रतिम कमबॅक करून दिलंय बिग चॅम्पियन संघाला. अगदी दोन्ही एंडने मात्र खेळण्याची मुभा दिली आहे आणि चांगला संकल्पना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओमकार येतोय नंबर 2 चा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं तर फंगाफाडी तो दुसरं षटक घेऊन येतोय. ओमकार याने देखील आपण बघू शकतो नायगाव क्रिकेट अफेअर मध्ये चांगला खेळ केलाय आणि तो दुसऱ्या षटकासाठी मात्र त्याला आणण्यात आलाय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली होते. अगदी पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आलेलं आहे. पहिला चेंडू आपण बघू शकतो स्क्वेअर चेंडू हाताळलाय. अवंताच्या स्वरूपात एक धाव ऍड केली पाहिजे. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 11 या धावसंख्येवर. अगदी आपण बघू शकतो या 30 सर्कल मध्ये एक बॅकवर्ड पॉइंटला शतरषक. आता मात्र तो थोडासा आपण बघू शकतो दूर घेतलाय. आता मात्र शतरषक डीप मध्ये ठेवण्यात आलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो शॉर्ट फाईन लेग आहे तर शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्याच्यानंतर आपण कव्हर वा पॉइंटला शतरषक पाहू शकतो. त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे. त्याच्यानंतर डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्याच्यानंतर आपण डीप लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन आहे. त्याच्यानंतर एक शॉर्ट मिड विकेट असं शतरषक सजवलं गेलं आहे. यावेळेस स्विच चिट केलाय. चेंडूला पाठवून दिलंय. वन बाउन्सने चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. तर अगदी स्विचच्या माध्यमातून चौकार ठोकलाय तो म्हणजे अक्कू याच्या बॅटमधनं. अक्कू आतापर्यंत आल्या मात्र 2 धावा निश्चित स्वतःचं खातं कळवतोय. त्याच्यानंतर 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आल्यात आणि तो धावसंख्येवर पोहोचतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवर पोहोचला जातोय.
ओमकार कुठे ना कुठे कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, गुडलाईन स्पॉटवर चेंडू त्याला हाताळावे लागतील. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा डीप स्कोरलेग थर्डमॅन मध्ये जातोय, चेंडू निघून जातोय, अजून एक आलाय चौकार आखूच्या बॅट मधनं. तर मागच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा कोऱ्याने बनतायत. त्याचं काय कारण म्हणजे अक्कू अगदी वन डाऊन मध्ये तो आलाय आणि चांगली फलंदाजी तो करतोय. परंतु जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये फार चांगला परफॉर्मन्स राहिला नव्हता या अक्कू या फलंदाजाचा. परंतु या चिंबोरा बॉईजच्या स्पर्धेमध्ये तो कमबॅक करून देखतोय. कारण मी आलोय, माझा खेळ दाखवायला आलोय, माझा खेळ टॅलेंट जे आहे ते मात्र दाखवण्यासाठी मी आलोय या नागेश क्रीडांगणावर. तर शुभमजी मात्रे यांना आम्ही इन्व्हाइट करतोय, त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. धावसंख्या 19 धावसंख्या आहे. यावेळेस स्लाइस करत चेंडू, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. कुठे ना कुठे कमबॅक केलंय ओमकार या गोलंदाजाने. अगदी 2 चेंडू चौकार ठोकले होते, त्याच्यानंतर कुठे ना कुठे कमबॅक केलंय ओमकार मार्फत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने ओमकार चेंडू घेऊन जाईल, तो म्हणजे चौथा चेंडू घेऊन जाईल आखूसाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न, शत्रशक पंबल होतोय, चेंडू नाही थांबणार, निघून जाईल चौकाराकरिता. आलाय चौकार. इझे या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 23 या धावसंख्येवर. बघा स्विच हिट आतापर्यंत त्याने चांगली फलंदाजी केली. स्विच हिटच्या माध्यमातून आपण बघू शकतोय 3 चौकार आखूच्या बॅट मधनं आपण पाहिलेत. चांगली फलंदाजी केली, 4 चौकार टोकले स्विच हिटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आखूसाठी 5वा चेंडू घेऊन जातोय. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, शत्रशक आहेत डीप मध्ये. हर्ष थोडासा पंबोलतोय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि तिसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. आणि बघता बघता तिसरी धाव देखील आपण पूर्ण केली गेली आहे. तो थोडासा खराब बघायला मिळतोय आणि अजून एक चेंडू भीमरच्या स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. म्हणजेच काय तर 3+1 म्हणजे 4 धावा या मिळाल्या जातील चंद्रपाड बॉईज या संघाला. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 27 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, त्याच्यानंतर कुठे ना कुठे जास्त मार बसलाय ओमकार या गोलंदाजाला. दर्शन मात्रे यांना आपण देखील पाहू शकतो यष्टांच्या मागे. यावेळेस जोरकस माझा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, शत्रक्षक आहे परंतु नाही चेंडू पर्यंत पोहोचू शकत. आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि या 2 धावा पळून पूर्ण केले गेल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न केलाय परंतु तिसरी धाव मिळणार नाहीये. धावसंख्या 29 या धावसंख्येवर पोहोचली गेली आहे. एक गडी बाद. चंद्रपाडा बॉईज प्रथम फलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू लास्ट टू गो. आणि या दोन्ही षटकाच्या तुलनेमध्ये विचार केला जाईल तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मोजल्या आहेत ते ओमकार या गोलंदाजाने. आणि दोन्ही एंडने देखील खेळण्याची मुभा. म्हणजेच काय तर तुम्ही अगदी डावखुरा फलंदाज असला तरी देखील इथे मात्र ऍडव्हान्टेज आहे. यामध्ये दूर चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता. चेंडू आपण बघू शकतो शॉर्ट फायनल मध्ये ट्रॅव्हल झाला शत्रशक, मात्र अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू स्टॉप केलाय शत्रशकाने. आणि धावा या किती पळून पूर्ण केल्यात तर 3 धावा या पळून पूर्ण केल्यात. चौथ्याचा प्रयत्न होतोय का तर बघता बघता चौथी धाव घेत असताना कडी बाद होतोय मिस्टर अभिषेक हा फलंदाज.
थँक यू डीजे. 2 षटकं संपल्यात. धावसंख्या आहे ती म्हणजे 32 धावसंख्या. अगदी दुसऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मोजल्या आहेत ओमकार गोलंदाजाने. तर बघू शकतोय 22 धावा मोजल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 10 धावा या जयेश बुरकुण्याला मोजल्या होत्या आणि त्यामध्ये एक विकेट मला वाटतं रनआउटच्या स्वरूपात मिळाली होती. त्याच्यानंतर आपण बघितलं ओमकार जास्तीत जास्त धावा मोजतोय. नवीन बॅटर अगदी 4थ्या क्रमांकावर दाखवलं होतं मिस्टर रियाज, आक्रमक फलंदाज. JPL मध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता रियाज या फलंदाजाचा, परंतु आज चंद्रपाणा बॉयजच्या संघाकडनं खेळत असताना आता 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी फज होतं मिस्टर यश बंटी गोंदाजी मार्कवर येतोय. अगदी आपण बघू शकतोय एनआर कट्टाच्या माध्यमातून त्यांनी चांगला खेळ जितेंद्र प्रीमियर लीग मध्ये दाखवलाय आणि काय अप्रतिम खेळ त्यांनी दाखवला होता. अगदी सगळ्यांची मन जिंकली होती आणि तोच गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतोय. तिसऱ्या षटकासाठी आणलं जातं त्यांना. 30 सर्कल मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघू शकतोय. डीप थर्ड मॅन आहे, डीप लॉंग शॉर्ट फाईन लेग आहे. त्याच्यानंतर आपण पॉइंटला क्षेत्ररक्षक बघू शकतो. त्याच्यानंतर आपण क्षेत्ररक्षक बघू शकतो 30 सर्कल मध्ये शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बघू शकतो. त्याच्यानंतर तो क्षेत्ररक्षक आता मात्र डीप घेतलाय आणि 30 सर्कलमध्ये आपण बघू शकतो कव्हर पॉइंट कव्हर या क्षेत्रामध्ये जयेश बुरकुड स्वतः आपण बघू शकताय. ओ पहिला चेंडू लॉवर फुट डिलिव्हरी डीप लॉंगनला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं यश मार्फत. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 33 धावसंख्येवर. शुभमजी मात्रे यांना आम्ही इन्व्हाइट करतोय मंचावरून बसायचं आहे. यश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने अगदी 15 ते 20 पर्यंत रनअप घेत असताना यावेळेस फलंदाज रियाज शेख स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. ओ यावेळेस अगदी चेंडू आपण बघू शकतोय गॅप मध्ये चेंडूला खेळलं जातंय. काव कॉर्नर क्लिअर करतोय चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. अगदी 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 39 धावसंख्येवर. रियाज शेख अगदी आल्या आपल्या षटकाराचे स्वतःच अकाउंट ओपन करत असताना काय फलंदाजी केली होती. जितेंद्र प्रीमियर लीग मध्ये एक अष्टपैलू सिद्ध केले या पहिल्या चेंडूवर त्याने. पुन्हा एकदा लॉपरेटर डिलिव्हरी अपील केली आहे मात्र पंचांचा कुठल्याही प्रकारे मात्र प्रभाव जाणवत नाहीये. आणि नक्कीच पंचांनी विचार विनिमय केला आणि त्याच्यानंतर लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय तो म्हणजे रियाज शेख. निखिल पाटील यांचं आगमन झालंय त्यांचं देखील करूया सहर्षाचं स्वागत. चिंबारो बॉईज याच्या माध्यमातून अगदी लेग बिफोरच्या स्वरूपात रियाज शेख या खेळाडूला बाद लावावा लागेल, परतावं लागेल तंबूच्या आफराला. गॉन. तर फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. विकी मैदानाच्या आत दाखल होतोय. विकी हा फलंदाज. अगदी आपण बघू शकतो या ट्रॉफीज 1 नंबर 2 नंबर त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज एनके एंटरप्राइजेस निखिल पाटील आणि कुणाल पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत. यावेळेस आपण बघू शकतोय चेंडूला भिरकावलाय चेंडू निघून जातोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. आलाय षटकार विकीच्या बॅटमॅनना.
टँक या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 45 45 या आकड्यावर 45 धावसंख्या. ओ या मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. इथे मात्र थोडासा पांबळ होतोय डीप फॉरवर्ड केले क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी वैभव तुंबडा होते तिकडे त्याच्यामार्फत थोडस चतुर्चन गचाला बघायला मिळत आहे. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 47 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू टाकून झाले आहेत. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्रायकरकडे शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर यश. यशाला आतापर्यंत जी धावा जी आहेत ना त्या मात्र जास्तीत जास्त घेतल्या जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला आहे. शतरषक आपण येतो डीप स्कर्लेवरून शतरषकाला तोपर्यंत फीड करण्याचा प्रयत्न केला. थोडासा पंबळ होतोय आणि तत्पूर्वी या 2 धावा पडून पूर्ण केल्या आहेत. तर एक 1 शॉट पंचांचा इशारा आलाय. म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त एकच धाव घेतली पाहिजे. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 48 या धावसंख्येवर. षटकाची समाप्ती बनली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 48 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. डीजेला फंदी देऊया. युवराज डीजेच्या माध्यमातून झूम मध्ये फंदी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमांड डीजे. थँक्यू डीजे. तर या षटकानंतर दोन संगणकाने लगेच यायचं नाणेफेक करण्यासाठी. फानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचा संगणक आणि ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाचा संगणक. नक्कीच 3 षटक समाप्त झाले आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 2 गडी बाद 48 धावा. चंद्रपाडा बॉईज हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकतोय. चालू असलेला सामना बीवे चॅम्पियन वर्सेस चंद्रपाडा बॉईज या दरम्यान सामना चालू आहे. खऱ्या तर मात्र बीवे चॅम्पियनचे आपण बघू शकतोय करता धरता निशांची मात्रे यांची कमी खळते या संघाला. चौथ्या षटकासाठी आमंत्रण दिले जाते. गोलंदाज दर्शन मात्रे अगदी शेवटचं षटक आणि स्लॉग वरच्या षटकामध्ये ते आलेत. शतरक्षण सजवलं गेलंय. दर्शन मार्फत पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. ओ शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र काय गेलंय तर यष्टांना चेंडू आदळतोय. अगदी हाताला चेंडू ब्रश झाला. चेंडू नंतर खाली पडला. त्याच्यानंतर स्टंप वर चेंडू आदळला गेला आणि अशा प्रकारे हादरा बसला जातोय ते म्हणजे चंद्रपाडे बॉईज या संघाला मिस्टर आकू याच्या रूपाने गॉन. थँक्यू डीजे. अगदी होत्याचं नव्हतं झालं खऱ्या त्यानं चंद्रपाडा बॉईजच्या संघाला. जी विकेट हवी होती ना बीवा चॅम्पियन या संघाला ती विकेट मात्र मिळून दिली आहे. गोलंदाज दर्शन याने पहिल्या चेंडूवर अगदी 10 चेंडूचा सामना केलाय आणि अक्कू 22 या धावसंख्येवर बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. शिवम हा फलंदाज दाखल होतोय. दुसरा चेंडू. ओ यावेळेस बघा इथे मात्र यश बीट आला. त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्राचा थोडासा बीट होतोय आणि चेंडू निघून जातोय फरार चौकाराकरिता.
तर या चारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 52 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 2 चेंडू टाकून झालेत. अगदी यष्टेक्षक याच्याकडनं झाले चुकीचे एज बुरकून होते तिकडे. आपण बघू शकतो या जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करू शकता घर बसल्या. यावेळेस स्विच चिट करण्याचा प्रयत्न झाला होता शिवम मार्फत. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. आज चांगली गोलंदाजी केली होते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होते. लाईन अँड लेंथ या गोलंदाजात सापडले आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलतोय दर्शना गोलंदाज. चौथा चेंडू हाताळण्यासाठी शिवमसाठी. यावेळेस पुन्हा एकदा डॉल्फिन डाऊन द ट्रॅक. अगदी चेंडूला ओळखलं होतं फलंदाजाला दर्शना गोलंदाजाने, कारण आपण बघू शकतोय पुढे आले होते स्ट्राईक खेळण्यासाठी आणि दर्शनाने ओळखलं आणि चेंडू आपण बघू शकता थोडासा लांब ठेवलाय आणि आपण बघू शकता निर्धाच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या चौथ्या षटकातील. स्लॉग वरती षटक चालू आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये या चेंडूच्या खाली आणि त्याने पकडलाय झेल. संपलाय मिस्टर शिवम याचा खेळ. गॉन. थँक डीजे. थँक डीजे. थँक डीजे. नवीन फलंदाज 7व्या क्रमांक येतोय मिस्टर प्रशांत येतोय. शेवटचा चेंडू. ओ यावेळेस मात्र चेंडूला आगळ्या वेगळ्या स्टाईलने मध्ये चेंडूला खेळवत आहे. डीप स्क्वेअर लागून शतरक्षक वैभव तुंबडा येतोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय मिस्टर प्रशांत बाद होतोय आणि अशा प्रकारे धावसंख्या आहे ती म्हणजे 53 धावा आणि यस पंच 1 शॉट म्हणजे 52 धावा आणि 53 धावांचं टार्गेट असेल बिव्या चॅम्पियन संघासमोर. शिवम आला होता. शिवमने कदाचित विकेला स्ट्राईक दिली असती तर स्ट्राईक रोटेट करायला हवी होती. विकी आतापर्यंत आपण बघू शकतोय 3 चेंडूचा सामना केला होता आणि तो 9 धावांवर खेळत होता. म्हणजेच काय थोडीशी चुकी झाली आहे. मिसअंडरस्टँडिंग आपण पाहू शकतोय चंद्रपाडा बॉयच्या संघामार्फत. बघूया एनिवे अजूनही एक इनिंग संपलाय. पूर्वार्धात आपण खेळ बघितलाय. उत्तरार्धात काय होईल काय घडेल कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे आणि या बिबे चॅम्पियन मार्फत कशा प्रकारे फलंदाजी केली पाहिजे हे नक्की इंटरेस्टेड ठरणार आहे. तर 2 संघनायक लगेच यायचे आहे. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचा संघनायक आणि ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाचा संघनायक. चला लगेच यायचं नाणेफेक खेळण्यासाठी आणि तत्पूर्वी आपण डीजे युवराजच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकू घ्या आणि लगेच या मैदानाच्यात. कमा डीजे.
तर नक्कीच उत्तरार्धात आपण समालोचनासाठी आमंत्रण देऊया मिस्टर पवन यांना. और यहाँ पर ये मुकाबला इस समय और आज के दिन का पहला मुकाबला वीवीए चैंपियंस वर्सेस चंद्रपाड़ा बॉयज के बीच में खेला जा रहा है, जिसमें पहली बल्लेबाजी करते हुए चंद्रपाड़ा बॉयज का स्कोर 52 रन के युग पर टोटल और मैच को जीतने के लिए 53 रनों की आवश्यकता। दूसरा मैच प्रारंभ करने के लिए साने गुरुजी वर्सेस एक्शन के बीच दूसरा मैच खेला जाएगा। दोनों टीम के कैप्टन से अनुरोध है कृपया जल्द से जल्द कमेटी बॉक्स में आए और अपना टॉस उछाले। धन्यवाद। एक्शन टीम के कैप्टन से अनुरोध है कृपया जल्द से जल्द कमेटी बॉक्स से संपर्क करें, जल्द से जल्द टॉस उछाला जाए। और इस बीच दोनों ही टीम के सारे प्लेयर्स इस समय मैदान में नजर आते हुए, दोनों सलामी बल्लेबाज इस समय क्रीज पर और दूसरी टीम क्षेत्र रक्षण के लिए तैयार है चंद्रपाड़ा बॉयज। और दोनों ही सलामी बल्लेबाज इस समय आपको मैदान में देखने को मिलते हुए, यस बंटी और शैलेश, ये दोनों सलामी बल्लेबाज बीवीए चैंपियंस की तरफ से आपको इस मैदान में नजर आते हुए। मुकाबला रोमांचक होगा ऐसा प्रतीत होता है। देखते हैं किस तरह की बल्लेबाजी दोनों ही बल्लेबाज प्रस्तुत करते हैं। चिंबारो बॉयज चषक 2025 आप लोगों के बीच में इस समय प्रस्तुत है। और चंद्रपाड़ा बॉयज से अनुरोध है जल्द से जल्द मैच को प्रारंभ कराएं। अपने टीम की तरफ से पहला ओवर लेकर आते हुए विकी, गोलंदाजी मार्ग पर तैनात और स्ट्राइक पर आपको देखने को मिलते हुए बंटी, एक आक्रामक तेज तर्रार बल्लेबाज, राइट हैंड बैट्समैन। और इस बीच विकी अपने ओवर की पहली गेंद लेकर तैयार, सामना करेंगे बंटी। और इस समय ये गेंद, पहली गेंद डॉट बॉल के रूप में मैच प्रारंभ होता हुआ, जब तक बल्लेबाज को समझ में आती तब तक गेंद कीपर के दस्तानों में पहुंच चुकी थी। एक अच्छा मैच यहां पर देखने को मिलता हुआ। पहली डॉट गेंद के साथ शुरुआत की है विकी ने, एक अच्छे तेज तर्रार गेंदबाज, लेफ्ट आर्मर। आप रनअप देखेंगे तो सीधा रनअप, और इस बीच ये फुल टॉस गेंद खेल दिया है, गेंद को बाउंड्री की तरफ गेंद जा रही है 6 रनों के लिए।
और इस बीच धवल भोईर का यहाँ पर आगमन हो चुका है। हमारी कमेटी बॉक्स में आने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। फिर से कुछ कारणों के लिए इस समय मैच रुका हुआ था, पूरा मैच को प्रारंभ किया गया। एक बार फिर से अपनी बॉलिंग लाइनअप पर तैनात विकी, एक अच्छे तेज तर्रार लेफ्ट आर्मर गेंदबाज। आप इनका बॉलिंग रनअप अगर देखेंगे तो बहुत ही स्मूथ बॉलिंग रनअप, एकदम सीधा, आर्म हाथ छूटता है गेंद पे। तो इस बीच अगली गेंद लेकर तैयार, फिर से सामना करेंगे बंटी, एक तेज तर्रार आक्रामक बल्लेबाज। आपने दूसरी गेंद पे ही इनकी बल्लेबाजी का नजारा पेश देखा। और इस बीच अगली गेंद बंटी के लिए, फिर से तेज तर्रार शॉट खेलने की कोशिश, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद जा रही है, एक और 6। आप देखेंगे बॉन्ड अगर इनके पैरों में गेंद जाती है तो वो गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए। वेलकम डीजे। थैंक यू डीजे। अभी तक इस ओवर की मात्र 3 गेंदें फेंकी जा चुकी है, जिसमें से किस तरीके के बल्लेबाज है बंटी वो आपने इन 3 गेंदों में देख ही लिया होगा। 3 गेंदे, 2 तेज तर्रार छक्के, दोनों एक ही लाइनअप में, लॉन्ग ऑन की दिशा में दोनों गेंदे। तो एक आक्रामक शुरुआत यहाँ पर वीवीए चैंपियंस को मिल चुकी है बंटी के द्वारा। जितनी देर ये मैदान में रहेंगे आपको ऐसे शॉट्स निश्चित रूप से देखने को मिलेंगे। और इस बीच अपनी अगली गेंद लेकर तैयार, फिर से सामना करेंगे बंटी। इस बीच फिर उसी दिशा में गेंद को भेज दिया है, गेंद एक बार और बाउंड्री की शरण में जाती हुई 6 रनों के लिए। वेलकम डीजे। थैंक यू डीजे। और आपको इस टूर्नामेंट का पहला हैट्रिक 6 देखने को मिल चुका है बंटी के द्वारा। एक आक्रामक तेज तर्रार बल्लेबाज आपको इस मैदान में देखने को मिलते हुए बंटी जितनी देर मैदान में मौजूद हैं, मैंने पहले भी बताया कि ऐसे नजारे आपको देखने को मिलते रहेंगे। बंटी दिखाया है अपना कैलिबर, किस तरीके की बल्लेबाजी करते हैं, क्यों इन्हें इतना खतरनाक बल्लेबाज माना जाता है, वो यहां पर पेश करते हुए विकी की गेंदबाजी को एकदम नाकाम सा कर दिया है इन 4 गेंदों में। पहली गेंद अगर आप डॉट गेंद देखेंगे, बाकी की तीनों गेंदों पे कड़े प्रहार किए हैं और एक ही रेंज में किए हैं, लॉन्ग ऑन के एरिया को टारगेट किया है। इस बीच अगली गेंद, फिर से उसी एरिया को टारगेट करने की कोशिश, गेंद ऊंची जाती हुई, फील्डर गेंद के नीचे और कैच ड्रॉप। एक ऐसे बल्लेबाज का कैच छोड़ने का मतलब है कि मैच आपकी पकड़ से दूर जा सकता है। और इस बीच दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 2 रन पूरे किए, स्कोर 20 रनों के योग पर जा पहुंचा है। पहले ओवर की अभी 5 गेंदें फेंकी गई हैं और मैच को लगभग अगर देखें तो आधे रन तक पहुंचाने की कोशिश की है पहले ओवर ने बंटी ने। तो ऐसी आक्रामक बल्लेबाजी जब मैदान में होती है तो सभी दर्शक प्रसन्नचित्त होते हैं। इस बीच अगली गेंद, फिर से उसी एरिया में प्रहार करने की कोशिश और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। वेलकम डीजे।
थैंक यू डीजे। और एक्शन टीम के कैप्टन से अनुरोध है, कृपया जल्द से जल्द कमेटी बॉक्स में संपर्क करें। वैसे ही आज मैच थोड़ा विलंब से प्रारंभ हुआ है, तो जल्द से जल्द आप कमेटी बॉक्स से संपर्क करें जिससे टॉस किया जा सके। धन्यवाद। और आप अगर पिछले ओवर की बात करें तो देखेंगे बंटी की बल्लेबाजी में पहली बॉल सिर्फ बीट हुए हैं। उसके बाद अगर देखेंगे तो एक स्पेसिफिक एरिया को टारगेट किया है बल्लेबाजी करते टाइम, सिर्फ लॉन्ग ऑन के एरिया को ही ज्यादातर उन्होंने टारगेट किया। और उस एरिया में आप देखेंगे तो अपनी बल्लेबाजी से 24 रन बटोरे, हालांकि एक कैच छूटा उनका, फिर भी ओवरऑल बल्लेबाजी अगर कहें तो उनके पक्ष में जाती हुई। टीम की तरफ से दूसरा ओवर लेकर आते हुए अभिषेक क्या कुछ करते हैं अपनी गेंदबाजी में, ये देखना काफी दिलचस्प होगा यहाँ पर। और इस ओवर में पहली मर्तबा स्ट्राइक पर होंगे शैलेश, एक राइट आर्म तेज बल्लेबाज, आक्रामक बल्लेबाज शैलेश इस समय सामना करेंगे अभिषेक का। अपनी टीम की तरफ से दूसरा ओवर लाके आते हुए अभिषेक, पहली बॉल, इंतजार रहेगा अंपायर्स की डिसीजन का। और इस बीच वाइट बॉल आती हुई और 1-4 रन। धन्यवाद अंपायर। टोटल 5 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ इस समय 29 रनों के योग पे। तो अगर दोनों बल्लेबाज सिर्फ संयमता के साथ बल्लेबाजी पे करेंगे, टोटल स्कोर इस समय 29 रनों के योग पर जा पहुंचा है। आप देखेंगे तो सिर्फ अभी तक एक ओवर की गेंदबाजी हुई है और स्कोर लगभग आधे से ज्यादा। तो किस कैलिबर के दोनों बल्लेबाज है, किस तरीके की बल्लेबाजी इस समय बंटी पेश कर रहे हैं, ये आप इन रनों की सहायता से अनुमान लगा सकते हैं। इस बीच अभिषेक अगली गेंद सामना करेंगे शैलेश। इस गेंद को खेल दिया है, जब तक फील्डर गेंद तक पहुंचते ही दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 1 रन पूरा किया। दूसरे रन की चाह थी शैलेश की, पर बंटी ने नकारा और स्कोर इस समय 30 रनों के योग पर जा पहुंचा है। अच्छी बल्लेबाजी, अच्छी सूझबूझ भरे बल्लेबाजी, कोई भी जल्दबाजी नहीं दिखाते हुए दोनों बल्लेबाज इस समय मैदान में। अच्छी अगर इस मैच में वापसी करनी है चंदपाड़ा को तो एक कसी हुई गेंदबाजी करनी होगी, कम से कम 2 ओवर। और इस बीच अगली गेंद लेकर बंटी के लिए स्लाइस किया है गेंद को, ऑफ साइड की तरफ गेंद जा रही है, बाउंड्री लाइन की तरफ, 4 रनों के लिए और एक और चौका। वेलकम डीजे। थैंक यू डीजे। एक बल्लेबाज सिर्फ अपने बड़े शॉट से नहीं जाना जाता, ऐसी अच्छी ड्राइव्स आपको खेलनी पड़ेगी मैच में। गेंद कभी भी हमेशा आपके स्लॉट में नहीं रहेगी और ऐसे शॉट्स अगर देखने को मिलते हैं तो मैच की खूबसूरती और ज्यादा बढ़ती है। और इस मैच को अगर जीतना है तो 16 गेंदों में 19 रनों की जरूरत। इस बीच अगली गेंद हल्के हाथों से खेल दिया है, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जा रही है, बाउंड्री की तरफ प्रतिगत, दन 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 और एक और चौका। वेलकम डीजे। थैंक यू डीजे। आप अगर पिछला ओवर देखे, सेम बल्लेबाज बंटी देखेंगे तो ज्यादातर प्रहार करने की कोशिश की थी और इस ओवर में आप देखेंगे तो सिर्फ हल्के बैट का इस्तेमाल किया जा रहा है, वैसी गेंदें नहीं है, वैसे आक्रामक शॉट खेलने की जरूरत नहीं है। 2 गेंदें अगर आप देखेंगे इसके पहले जो बाउंड्री आई थी ऑफ साइड पे, वो भी स्लाइस किया था सिर्फ बल्ले से और ये गेंद सीधा बल्ले का फेस खोला और लॉन्ग ऑफ की तरफ गेंद बाउंड्री की तरफ प्रतिगत होती हुई। इस बीच अभिषेक की अगली गेंद, फिर से उसी दिशा में गेंद को खेला है और सेम नतीजा आता हुआ, एक और चौका। वेलकम डीजे।
और इस मैच में आपको सब कुछ देखने को मिल चुका है बंटी के द्वारा। पहले ओवर में अगर आप देखेंगे तो 3 6, एक हैट्रिक, और इस ओवर में भी 3 चौके लगातार, एक और हैट्रिक। तो कैसे कैलिबर के बल्लेबाज है आप खुद अनुमान लगा सकते हैं। इस बीच अगली गेंद स्विच हिट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए। वेलकम डीजे। थैंक यू डीजे। और ज्यादातर मैचों में ऐसा देखने को नहीं मिलता कि एक अकेला बल्लेबाज मैच को अपने दम पर खत्म करता हुआ। ये नाम ऐसे ही बड़ा नहीं बना है। यस बंटी। और अगर बंटी का एक में अकेले का स्कोर देखे तो 10 गेंदों का सामना किया है और 42 रनों के प्रतिगत स्कोर पर खेल रहे हैं इस समय बंटी। इस बीच अभिषेक की अगली गेंद, लेग साइड पे गेंद को खेल दिया है, गेंद बाउंड्री लाइन की तरफ बढ़ती हुई और एक और चौका। वेलकम डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। और इस मैच को जीतने के लिए मात्र 1 रनों की आवश्यकता, तो लगभग मैच को औपचारिकता में बदल दिया है बंटी ने। जिस तरीके की बल्लेबाजी की है इस मैच में, टोटल और इस मैच में बंटी ने टोटल 11 गेंदें खेली है। 11 गेंदों में 44 रन। तो किस तरीके की बल्लेबाजी की है, टोटल बल्लेबाजी का जो अनुक्रम है उनका हम बताते हुए, पहली बॉल डॉट, 3 6, फिर एक डबल, और इस बीच अगली गेंद हल्के हाथों से प्लेस किया है। दोनों बल्लेबाजों ने तोड़कर छोर बदलने की कोशिश, और इस बीच एक रन आउट। तो मैच जिस बल्लेबाज ने प्रारंभ किया कराया था जीत की तरफ, वही शायद इस मैच को खत्म करे। और बंटी को ये एक माइलस्टोन याद दिलाने के लिए एक चौका चाहिए बस उनको अपना 50 कंप्लीट करने के लिए। तो आशा करते हैं कि वो ये चौका आएगा इस मैच में। नए बल्लेबाज इस समय मैदान में, दर्शन, एक तेज तर्रार आक्रामक बल्लेबाज। इस बीच अगली गेंद बंटी के लिए, और एक और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए। चरण में गेंद तो मतलब बाउंड्री की शरण में गेंद। धन्यवाद। और इस बीच एक 50, पहली 50 आती हुई इस चषक की, चिंबारो बस 2025 चषक की पहली 50। यस बंटी के द्वारा। वेलकम डीजे। और एक यहाँ पर अच्छी खबर है सानी गुरुजी टीम के लिए कि एक्सएम टीम की अनुपस्थिति की वजह से उन्हें